घरात येणारी आपली जी सून आहे ती साक्षात लक्ष्मी स्वरूप आहे, जगदंबा स्वरूप आहे। देवी भागवत कथा फक्त आपल्याला कथा ऐकून जमणार नाही, या कथेतून काही शिकलंही पाहिजे आपण। नाही, माणसाची जी कुप्रवृत्ती आहे ना मनामध्ये, आदिशक्ती भगवती जगदंबेची देवी भागवत कथा ऐकतोय आपण। 9 दिवस नवरात्राचे भरपूर उपवास करा, चप्पल घालणं सोडून द्या, सगळं करा। आणि हे सर्व करून जर असे अत्याचार आपल्या जगात लहान लहान लेकरावर जर होत असेल ना, हे उपवास करून काहीच फायदा नाही, काहीच उपयोग नाही। 9 दिवस नवरात्राचे उपवास करून जो घरी जाऊन बायकोला मारत असेल, धिक्कार असो त्याच्या जीवनाचा, धिक्कार असो। ज्याला आपली बायको लक्ष्मी आहे आपल्या घरातली, ज्याला आपली बायको कळाली नाही, त्याला ती जगदंबा कुठं कळणार आहे? किती उपवास केले म्हणजे ती जगदंबा पावणार आहे? काही लोक नवरात्राचे रोज उपवास करतात महाराज। मला काही लोकांवर खरंच हसायला येतं, त्यांची ती थोतांड असलेली भक्ती पाहून कधी कधी दुःख सुद्धा त्या ठिकाणी वाटतं। कधीही मंदिरात न जाणारे 9 दिवस नवरात्राचे उपवास करतात, पायात चप्पल सुद्धा घालत नाही, कडक उपवास त्या ठिकाणी करतात, आणि घरात बायकोचा सर्वांसमोर कायम अपमानच करतात। कायम जीवनामध्ये लक्षात ठेवा, यत्र नारीस्तु पूजयन्ते रमन्ते तत्र देवता। ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो ती स्त्री मग कोणीही का असेना, ती आपली आई असो, बहीण असो, मावशी असो, आजी असो, काकी असो, आपली बायको असो, आपली मुलगी असो, आपली बहीण असो, कोणीही असो, ती स्त्री आहे, तिचा अपमान जीवनामध्ये कधीच करायचा नसतो। ज्या घरातल्या स्त्रीच्या डोळ्यातून कायम पाणी पडताना तिथे लक्ष्मी कधीच राहत नाही। किती पूजा करा तुम्ही लक्ष्मीची, किती पूजा करा। ज्या स्त्रीच्या डोळ्यातून कायम पाणी पडतं, ज्या घरातली स्त्री दुःखी आहे, मनातून अंतकरणातून तुटलेली आहे, भलेही ती तुमच्या समोर बोलून दाखवत नाही, कारण या सृष्टीने तिला एक गुण असा दिलेला आहे, त्या गुणाचं नाव आहे सहनशीलता। सहन करणं हा स्त्रीचा आंतरिक असणारा एक गुण आहे। पृथ्वी जशी क्षमाशील आहे तशी स्त्री सुद्धा क्षमाशील आहे। किती दुसऱ्याने दुःख दिलं तर ती डायरेक्ट बोलत नाही। काही काही लोक म्हणतात आमची सुनबाई ना 1 वर्ष फार चांगली राहिली, आणि आता मात्र ती कोणाच्या बापाला ऐकत नाही। त्याला कारणीभूत ती नाही, त्याला कारणीभूत तुम्ही आहात। लग्न झाल्यानंतर 1 वर्ष जर तुमची सुनबाई घरात अजिबात काही कोणाला उलटून बोलत नसेल, आणि 1 वर्षानंतर ती जर सर्वांना बोलत असेल, तर त्यात दोष तिचा नाही, त्यात दोष तुमचा आहे। कारण तिने 1 वर्ष सहन केलं, 1 वर्ष प्रत्येकाचं बोलणं सहन केलं, पण बोलण्यासाठी मजबूर घरातल्या लोकांनी तिला केलं। तिची सहनशीलता जिथे संपली तिथे ती बोलायला लागली, आणि मग लोक म्हणतात आतापर्यंत चांगली वागत होती, काय माहिती हिला कोणी काही घातलं की काय। कोणीच काही घालत नाही, लक्षात घ्या। आपला स्वभाव पुढच्या व्यक्तीला बदलण्यासाठी भाग पाडत असतो। पुढच्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये जर बदल एकाएकी होत असेल तर त्याला कारणीभूत ती व्यक्ती नाही, त्याला कारणीभूत कुठेतरी बाकीचे लोक सुद्धा असतात। घरामध्ये प्रत्येक स्त्रीला समाजामध्ये सन्मान मिळाला पाहिजे, कोणतीही स्त्री ती का असेना। घरामध्ये स्त्रियांचं मन जिथे दुखत असेल, स्त्री जिथे दुःखीत असेल, भले ती तुम्हाला घाबरत असेल, ज्या घरात एखादी बायको आपल्या नवऱ्याला घाबरत असेल तर तो तुमचा पुरुषार्थ नाही, ती तुमची कमजोरी आहे की ती तिचं दुःख तुमच्या समोर मांडू शकत नाही, तेवढी पात्रताच नाही तुमची। ज्या घरात स्त्री आपलं दुःख कोणाला शेअर करू शकत नाही, कोणाला सांगू शकत नाही, हा माणसाचा पुरुषार्थ नाही, हा माणसाचा कमकुवतपणा आहे, ही माणसाची कमजोरी आहे की आपल्या मनात अपार दुःख दाटलेलं आहे, पण तिची मजबुरी आहे, ती कोणाला सांगू शकत नाही। त्यावेळेला तिच्याकडे एकच तिचं शस्त्र असतं, आपलं दुःख ती रडून मोकळं करते। भलेही एका खोलीत जाईल, घरात कोणी नसेल, एकटीच रडेल आणि त्या दुःखातून ती बाहेर पडेल, पण ती कुणाला सांगत नाही। तो सहनशीलता तिचा त्या ठिकाणी धर्म आहे। सहन ती करतेच महाराज, भरपूर सहन करते, पण सहन करण्याची सुद्धा एक काय असते, मर्यादा असते, मर्यादा। ती मर्यादा ज्या वेळेला ओलांडली जाते, मग ती साक्षात जगदंबा जरी असली तिलाही कालीचा अवतार धारण करावा लागला।
ती काही सरस्वती नव्हती, ती काही अन्नपूर्णा नव्हती, ती काही लक्ष्मी नव्हती, शांत स्वभावाची नव्हती, होती ना. परंतु ज्या वेळेला दुष्ट प्रवृत्ती तिच्या समोर वाढली, तिला सुद्धा चंडिका बनावं लागलं, तिला सुद्धा कालिका बनावं लागलं, तिला सुद्धा दुर्गा बनावं लागलं महाराज. म्हणून आज समाजामध्ये हे जे विचित्र विचित्र प्रकार होत आहेत ना, इथे स्त्रीच्या ना कपड्याचा दोष आहे, ना तिच्या जाती धर्माचा दोष आहे, ना तिच्या वयाचा दोष आहे, कुठलाच दोष या ठिकाणी नाही. आता त्या लहान लेकराचं म्हणावं तर मागल्या वर्षी एका डॉक्टरवरही बलात्कार झाला होता. आता डॉक्टर लोक तर काही विचित्र कपडे घालत नाही. समाजामध्ये जी कुप्रवृत्ती वाढलेली आहे ना, आज प्रत्येक मायबापाला वाटतं संध्याकाळ व्हायच्या आधी आपली मुलगी घरात परत आली पाहिजे. कारण मायबापाला माहिती आहे आपली मुलगी घराच्या बाहेर सुरक्षित नाही. आधी गर्भातही सुरक्षित नव्हती, गर्भात मारल्या जात होती. ज्या वेळेला स्त्री भ्रूण हत्या समाजामध्ये वाढली होती, त्यावेळेला ती मुलगी आईच्या गर्भात असताना आपल्या आईला प्रार्थना करायची. नवरात्रामध्ये 9 कन्येचं भोजन करतो ना आपण आपल्या घरी, 9 कन्या आपल्या घरी आपण बोलवतो, त्यांचे पाय धुतो आपण, पायाला माहूर लावतो, त्यांना सुंदर तिलक लावतोय, त्यांच्या पाया आपण पडतो. देवी स्वरूपात तिला आपण त्या ठिकाणी मानतो, साक्षात भगवतीचा अवतार आपण नवरात्राच्या दिवशी तिला मानतो. परंतु तीच ज्या वेळेला रस्त्याने जाते ना, काही लोक तिला संधी समजतात. संधी, रस्त्याने जाणारी एकटी स्त्री संधी नाही, लक्षात घ्या, तुमची जबाबदारी आहे ती, संधी नाही. रस्त्याने कधी एकटी मुलगी जर जाताना दिसली तर तिला संधी नाही समजायचं, तिला आपली जबाबदारी समजायचं, सुखरूप घरी पोहोचून द्यायचं. या जगतामधले दुःख, या जगतामधले संकट का वाढले माहिती आहे तुम्हाला? एवढे दुःख जगावर सारखे सारखे का येतात? कारण या जगतातली जी जगदंबेचा अवतार असलेली स्त्री आहे, ती आज ना घरात सुरक्षित आहे, ना आईच्या गर्भात सुरक्षित आहे, जन्माला आल्यावरही सुरक्षित नाही, लहान असल्यावरही सुरक्षित नाही, तरुण झाल्यावरही सुरक्षित नाही, म्हातारी झाल्यावरही सुरक्षित नाही, कधीच सुरक्षित नाही. 60-60 वर्षाच्या बाईवर बलात्कार होतो. कुठं चालली या जगाची विकृती? कुठं चालली विकृती? बरं झालं प्रत्येकाचा जन्म आपल्या आईच्या उदरातूनच होतो. प्रत्येक जण आईचं दूध पिऊन लहानाचं मोठं होतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई, बहीण, मावशी, आजी या सगळ्या स्त्रिया त्या ठिकाणी असतात. 4-5 मुलांचा घोडका कॉलेजच्या बाहेर उभा असतो. एकटी मुलगी तिथून जाताना दिसली की लोक तिची टिंगल टवाडी करतात, ते 4-5 मुलं टिंगल टवाडी तिची करतात. पण असं करत असताना नेहमी कायम लक्षात आपण ठेवायचं आहे, आज कुणाची तरी, आपण ह्या ज्या मुलीची टिंगल करतोय ही पण कुणाची तरी बहीण असेल. उद्या समजा हिच्या जागी आपली बहीण असेल तर आपल्याला कसं वाटेल? हा विचार जो मुलगा करेल ना, उभ्या आयुष्यात कुठल्या स्त्रीची विटंबना तो करणार नाही. उभ्या आयुष्यात कुठल्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही. माँसाहेब जिजाऊ ज्या वेळेला कुठल्या स्त्रीवर अत्याचार जर डोळ्यासमोर झाला, तलवार हातातून काढली आणि शिर धडापासून वेगळं केलं जिजाऊ माँसाहेबांनी, मग तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे पाहिलंच नाही. गुन्हेगार आहे, गुन्हेगाराला जात नसते, गुन्हेगाराला धर्म नसतो, गुन्हेगार गुन्हेगारच असतो. माँसाहेब जिजाऊंनी स्वराज्य असं नाही घडवलं, शिवाजी महाराज छत्रपती असे नाही झाले. जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार ते त्या ठिकाणी होते महाराज. स्त्रीकडे वाकड्या दृष्टीने बघण्याची हिंमत कधी झाली नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्याकडे एक स्त्री कामुक भावनेने आली होती, पण तुकोबाराय म्हणतात, जाई हो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. आम्ही विष्णुदास त्या वाईट प्रवृत्तीचे नाही. तू घरी जा. आलेल्या पावलांनी घरी परत पाठवलं महाराज. ते जगद्गुरु तुकोबाराय होते. स्त्रीचा सन्मान ज्या देशामध्ये होत नाही, स्त्री आजही आपल्या या इकडच्या भागामध्ये, विदर्भ म्हणा नाही तर या भागामध्ये म्हणा, आपल्या भागामध्ये आपण मुलींना पाया पडू देतो. पण तुम्ही मध्य प्रदेशमध्ये जा, तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जा,
तिथे कन्यांना पाया पडू देत नाही. सर्व लोक मायबाप सुद्धा मुलीच्या पाया पडतात, कारण ती भगवती स्वरूप आहे, ती जगज्जननी स्वरूप आहे. म्हणून आदिशक्ती भगवतीचे नवरात्र साजरा करत असताना नक्की करा तुम्ही उपवास. मी तुम्हाला मनाई करणार नाही, मी पण करते उपवास. पण उपवास करत असताना आपली पत्नी तर घरामध्ये आपल्यामुळे दुःखी नाही ना, हा विचार आधी करा. आपण आपल्या मुलीकडे नीट लक्ष ठेवतोय का, तिची सर्व इच्छा अपेक्षा आपण पूर्ण करतोय का, हे तुम्ही आधी करा. तेव्हा आपले नवरात्र सफल होतील, तेव्हा आपले नवरात्र पूर्णत्वाला जातील. घरामध्ये जर आपले म्हातारी माय असेल, घरी मात पितरा धड बोली नाही, संसारा येर विश्वभरे आदरा मूर्ख जैसा. जगज्जननी भगवतीची पूजा आम्ही करतोय, घरात मायला जेवली का हे सुद्धा विचारत नाही. नवरात्रात ती जगदंबा कधी प्रसन्न होणार आहे आपल्याला, कधी पावणार आहे आपल्याला. म्हणून नवरात्र जरूर करा, परंतु स्त्रीचा सन्मान जीवनामध्ये. असं म्हणतात, भलेही तुमच्याकडे सुरुवातीला पैसा कमी असेल ना, पण तुमच्या घरातली स्त्री कायम जर हसती खेळती घरात राहिली ना, तर लक्ष्मी प्रसन्न होईल. एक दिवस इतका पैसा येईल तुमच्या घरी, एवढा पैसा येईल की तुम्हाला पण प्रश्न पडेल की अरे एक दिवस आपण कुठे होतो आणि आज आपण कुठे आहोत. स्त्रीच्या पायी लक्ष्मी असते, लक्षात घ्या. काही लोक विचित्र आहे, अंधश्रद्धेला बळी पडतात. काय तर म्हणते आमच्या सुनबाईचा पायगुणच चांगला नाही. असं काही नसतं बरं. पाय सगळ्याला देवाने दिलेले आहे. पाय काही आपण स्वतः बनवले का? नाही. एखाद्या स्त्रीच्या पायाला जर चूल पडत नसेल तर लोक म्हणतात ही सपाट पायाची आहे, हिचा पायगुण चांगला नाही. ही चुकीची कल्पना आहे तुमची. प्रत्येकाची रचना शरीराची भगवंतानी केलेली आहे. प्रत्येकाचं शरीर त्या भगवतीने रचलेलं आहे. बरेच लोक गोरेपान दिसायला सारखे असतात, परंतु प्रत्येकाचा चेहरा एकसारखा असत नाही महाराज. प्रत्येकाच्या चेहऱ्यात बदल आहे. प्रत्येकाचे हात वेगळे आहे, प्रत्येकाच्या हाताची बोट वेगळी आहे, प्रत्येकाचे नख वेगळे आहे. किती वेगळी दिव्य रचना केलेली आहे. एवढं आपण करू शकतो का? करू शकत नाही. आणि अंधश्रद्धेला जर आपण बळी पडत असू तर जीवनामध्ये दुःख त्या ठिकाणी आपल्या आल्याशिवाय राहणार नाही. लग्न ज्या वेळेला जुळवतो ना आपण, बरेच लोक लग्न जुळवत असताना मुलाची आणि मुलीची पत्रिका जुळतात की नाही, 36 गुण यांचे जुळते की नाही ते बघतात. पण मी सांगू तुम्हाला, यांचे कधीतरी भविष्यात जुळून जातील, पण सासूचे सुनेचे जुळतात की नाही हे लग्न पत्रिकेत पाहिलं पाहिजे. कारण या दोघींचं एवढं भांडण कोणाचंच होत नाही घरामध्ये. आठवलेली म्हणून एक सत्य घटना तुम्हाला सांगते की या पायगुणाच्या या अंधश्रद्धेला जर बळी आपण पडलं तर कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये दुःख येतात. एका सद्गृहस्थाच्या घरी एक कन्या जन्माला आली महाराज. फार सुंदर. अंगणामध्ये लहानाची मोठी व्हायला लागली, बागडायला लागली. अत्यंत गरीब कुटुंब होतं. आपापल्या पद्धतीनं त्या मुलीला शिकवलं, लहानाचं मोठं केलं. आणि ज्या वेळेला हळूहळू मोठी झाली, तरुण वयामध्ये आली, नाव ठेवलं होतं तिचं कमळा. तरुण वयामध्ये आली आणि आल्याच्या नंतर मुलगी ज्या वेळेला उपवर होते ना, त्यावेळेला मायबापाच्या मनात चिंता असते, ती म्हणजे तिच्या लग्नाची. आणि एक दिवस कुठल्या तरी एका व्यक्तीने स्थळ आणलं. एक विश्वास नावाचा मुलगा त्या ठिकाणी होता. पाहणी झाली, पाहिल्याबरोबर मुलगी पसंत आली. ऐन तारुण्याने मुसमुसलेली, दिसायला देखणी, फार शिकलेली नव्हती पण सुसंस्कारात वाढलेली होती. आणि मग सासरच्यांनी सांगितलं आम्हाला हुंडा वगैरे बाकी काही नको, तुमची लेक फक्त आम्हाला द्या. लग्नाची जय्यत तयारी चालू झाली. थाटामाटात लग्नाचा सोहळाही पार पडला महाराज. एवढा आनंदाने सोहळा पार पडला. खरं सांगू तुम्हाला, मुलीचं लग्न होतं ना, मायबाप स्वतःचे प्राण पणाला लावून तिचं लग्न करत असतात. असं म्हणतात मुलीचं लग्न केल्यावर 5 वर्ष तरी बापाची प्रगती होत नाही.
का नाही होत प्रगती? त्याच्या उभ्या आयुष्याची पुंजी तो मुलीच्या लग्नासाठी जपून ठेवत असतो, मुलीच्या लग्नासाठी खर्च करत असतो. आणि काय थाटामाटात त्यांच्या गरिबीच्या परिस्थितीच्या मानाने थाटामाटात मुलीचं लग्न केलं. प्रत्येक मायबापाचं स्वप्न असतं महाराज, आपली मुलगी सासरी नांदायला गेल्यावर भलेही तिला थोडी पैशाची कमतरता झाली तरी चालेल, पण सासरच्यांकडून तिला प्रेम जीवनामध्ये मिळावं एवढी लहानशी तर अपेक्षा मायबापाची असते. तिच्या पतीकडून तिला प्रेम मिळावं, चार लोकात तिचा अपमान घरामध्ये होऊ नये, ती आनंदात त्या ठिकाणी राहावी. एक वेळ तिला आपली आठवण नाही आली तरी चालेल, पण ती तिच्या घरामध्ये सुखात राहिली पाहिजे. हे प्रत्येक मायबापाचं स्वप्न असतं. मुलीचं लग्न झालं, तिची बोळवण झाली, मुलगी सासरी निघून गेली. आणि सासरी आल्याच्या नंतर पहिला दिवस होता तो अत्यंत आनंदात त्या ठिकाणी गेला. परंतु झालं काय, मध्यरात्री सर्व झोपलेले असताना एकाएकी ताडकन काहीतरी पडण्याचा आवाज त्या ठिकाणी आला. तो विश्वास होता, धावत धावत त्या ठिकाणी गेला आणि बघतो तर काय, गोठ्यामध्ये जी गाय होती ना ती ताडकन मरून त्या ठिकाणी कोसळलेली होती. सुरुवातीला उपचारही केले, डॉक्टरांकडे बोलावणं पाठवलं, पण झालं असं महाराज, त्या ठिकाणी काहीतरी अघटित घडायचं होतं. त्या दिवशी डॉक्टरही मिळाले नाही आणि गाय तिथं मरून पडली. तडफडत तडफडत गायीने जीव सोडला. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या गायीवर घरातल्या लोकांचं प्रेम होतं, अवघं कुटुंब दुःखात बुडालं. कारण घरातली गाय फार दूध देणारी ती गाय होती, घरामध्ये अनेक वर्षाची वावरलेली गाय होती. दुःख वाटलं. परंतु महाराज, कधी कधी एखादी अघटित घटना घडली की त्याचा दोष आपण तिसऱ्याच व्यक्तीवर देऊन अंधश्रद्धा मनामध्ये पाडत असतो. लक्षात घ्या, आज त्या मुलीला माहेरी परतवण्याची वेळ होती. लग्न झाल्यानंतर पुन्हा एका दिवसासाठी मुलीला माहेरी पाठवल्या जातं आणि पुन्हा मग तिला दुसऱ्या दिवशी घेऊन त्या ठिकाणी येतात. परतवण्याची वेळ झाली. मुलाची आई जी होती तिच्या मनात एक खदखद बाहेर पडली आणि तो राग जो होता तो तिने त्या ठिकाणी बोलवून दाखवला. महाराज, ती म्हणायला लागली, म्हणे जा, आज तुझ्या बायकोची परतवण्याची वेळ झालेली आहे, तिला माहेरी सोडून ये. तो म्हटला, आई, आज आपली गाय या ठिकाणी मरण पावली, एवढं दुःखाचं वातावरण आपल्या घरामध्ये, उद्या किंवा परवा जाईल ना, आज नको जायला. तशीच ती रागावली, म्हणे, अरे तुला कळत नाही का, मी सांगितलं ना, काय फायदा हिला घरामध्ये ठेवून, काल लग्न झालं, हिचा पायगुण बघ घरामध्ये कसा लागला, आली नाही, आली रात्रभर नाही राहिली तर आपल्या घरची गाय मेली. तिला फार दुःख वाटायला लागलं. महाराज, काय स्वप्न नसेल पाहिले तिने, काय स्वप्न मनामध्ये नसेल रंगवले, माझं लग्न आता झालेलं आहे, राजा राणीचा आमचा संसार या ठिकाणी होईल, किती आनंद जीवनामध्ये मिळेल, काय स्वप्न नसेल रंगवले. परंतु आल्या आल्या असं ऐकायला मिळालं की बघ नाहीचा पायगुण काय, आल्या आल्या घरातली गाय या ठिकाणी मरण पावली. उंबरठा ओलांडून, माप ओलांडून काल आलेली नवीन मुलगी, तिच्या मनाचा विचारही कोणी त्या ठिकाणी केला नाही आणि सासू वाटेल तशी बोलायला लागली. इच्छा नसताना सुद्धा त्या मुलाने आपल्या पत्नीला त्या ठिकाणी माहेरी नेऊन सोडलं. मुक्कामी थांबण्याची परंपरा होती, परंतु थांबला नाही, तसाच माघारी निघून आला. एक एक दिवस जीवनातला जात राहिला. ती मुलगी वाट बघत होती, माझे सासरचे मला आज तरी घ्यायला येतील, मला उद्या तरी घ्यायला येतील, पण सासरच्यांचा यायचा पत्ता नाही. जुना काळ होता, ना मोबाईल होता, ना टेलिफोन होता, ना दुसरं काही होतं. एक एक दिवस रडत कुढत काढायचा, समाज बघायचा, अरे कालच लग्न झालं, पण काय असं झालं की या ठिकाणी या मुलीला सासरची माणसं घ्यायला सुद्धा येत नाही. मायबापाच्या मनाची अवस्था काय त्या ठिकाणी झाली असेल. रडत कुढत एक एक दिवस जायला लागला. महाराज, तो विश्वास जो होता मनामध्ये त्या ठिकाणी खचायला लागला की आपल्या आईने सांगितलं की हिला माहेरी सोडून ये, सोडून तर आलो, परंतु काहीच्या मनामध्ये असं भरलं असेल की या ठिकाणी ती मला म्हणत सुद्धा नाही की तुझ्या पत्नीला घेऊन ये. एक एक दिवस दुःखाचा जीवनामधला जात होता. लग्न झाल्यानंतर घरातला पुरुष जो असतो तो कैचीत सापडतो. महाराज, ना त्याला इकडची बाजू घेता येते, ना त्याला तिकडची बाजू घेता येते. बायकोची बाजू घेतली तर आई म्हणते कालची आलेली ती आणि तुला तीच त्या ठिकाणी महत्वाची वाटायला लागली. आणि आईची बाजू घेतली तर पत्नी म्हणते तुझ्यासाठी मी माझं सगळं सोडून आले आणि तू सुद्धा मला किंमत देत नाही. तो कैचीमध्ये त्या ठिकाणी सापडत असतो.
पण एक लक्षात घ्या, एक 7 जन्माच्या पुण्याईने मिळालेली आई असते आणि एक 7 जन्म जिच्यासोबत लग्नाचं वचन घेतलं ती पत्नी असते. दोघींचंही मन त्या ठिकाणी दुखावलं नाही पाहिजे. नाहीतर मग आईचं मन जपायचं आहे म्हणून पत्नीला दुखवायचं आणि पत्नीचं मन जपायचं आहे म्हणून आईला दुखवायचं, अजिबात नाही. पुरुषाला या दोन्ही बाजू सांभाळता आल्या पाहिजे. ज्या वेळेला दुःख खिन्न मनामध्ये त्या ठिकाणी बसलेलं आहे, असं वर्ष निघून गेलं महाराज, पण घ्यायला गेला नाही. एक एक दिवस जीवनातला जात होता. रोज भगवंताची आराधना करायची, तुळशीला पाणी घालायची, पण मनामध्ये एक विश्वास होता की माझा पती मला कधीतरी घ्यायला येईल. वर्ष लोटलं आणि आता त्या विश्वास नावाच्या मुलाला एक बहीण सुद्धा होती. ती उपवर झाली, तिचंही लग्न थाटामाटात त्या ठिकाणी पार पडलं. लग्नाच्या वेळेला तरी वाटलं होतं आता तरी तुझ्या बायकोला घेऊन ये, पण आई तसं म्हणाली नाही. लग्नही पार पडलं महाराज घरात. पण बघा, आज जे आपण पेरू ना तेच उद्या उगवत असतं, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या वेळेला लग्न झालं, मुलगी दुसऱ्याच्या घरात गेली, त्यावेळेला जो प्रसंग सोनबाईच्या वेळेला घडला होता तो आज पुन्हा आपल्या मुलीच्या वेळेस घडला. मुलगी ज्या वेळेला सासरी निघून गेली, उंबरट्याचं माप तिने ओलांडलं. सासरची लोक फार चांगले होते आणि त्या घरामध्ये अनेक वर्षाची म्हातारी असलेली एक व्यक्ती होती. मध्यरात्री अचानकपणे त्या ठिकाणी तापाने फणफणली आणि ती व्यक्ती त्या ठिकाणी मरण पावली. तिला एकाएकी आपल्या भावाच्या लग्नाच्या वेळेस काय झालं होतं तो प्रसंग आठवला आणि आता माझं काय होईल म्हणून ती मध्यरात्रीच रडायला लागली. पहाट झाली, घरामध्ये दुःखाचं वातावरण होतं, पण त्यावेळेला ती रडणारी नवी नवरी जी होती तिच्याकडे सासूबाई गेली. अगं का रडतीयस तू, कशाला रडतीयस? तिच्या समोर तिच्या भावाच्या लग्नाच्या वेळेचा प्रसंग आठवला. ती काही बोलू शकली नाही. त्यावेळेला त्या मुलाच्या आईने सांगितलं, अगं अनेक वर्षाचे म्हातारे होते, ते आज नाही उद्या मरणारच होते, तू कशाला रडतीयस? तुझा काही दोष नाही त्याच्यामध्ये. तू तर लक्ष्मी आहे आमच्या घरची. तुझ्या पायगुणाने आमचं घर या ठिकाणी गोकुळासारखं बहरणार आहे. हे शब्द ज्या वेळेला ऐकले ना, मन त्या ठिकाणी आनंदाने भरून आलं. कदाचित हेच जर माझ्या आईने तेव्हा केलं असतं तर माझ्या भावाचा संसार उद्ध्वस्त झाला नसता. दुसऱ्या दिवशी माहेरी परतवण्याची वेळ होती. सासूने समजावून सांगितलं, अजिबात दुःख करायचं नाही. मुलाला सांगितलं, रात्रभर मुक्कामी राहून उद्या सोनबाईला घरी परत घेऊन यायचं. मुलगी पुन्हा माहेरी गेली आणि गेल्याच्या नंतर आपल्या आईच्या जवळ गेली. म्हणे, आई 1 वर्ष झालं ग दादाच्या लग्नाला. एक दिवस त्या ठिकाणी वहिनी घरी आली, परंतु तू तिला समजावून घेतलं नाहीस. पण माझ्या घरी बघ, माझ्या घरी जो प्रसंग आपल्या घरी घडला होता तोच प्रसंग माझ्या घरी घडला. पण माझी सासू माझी सासू नाही, माझी सासू माझी आई आहे. आई ढसाढसा रडायला लागली त्या मुलीची. हे मला का नसेल सुचलं त्यावेळेला? का मी अंधश्रद्धेला बळी पडली? का हे पायगुण, ह्या असल्या थोतांड गोष्टीवर मी विश्वास ठेवला? आज तिला दुःख वाटायला लागलं. बघा, आई जोपर्यंत आई आहे तोपर्यंत ती चांगलीच आहे. ज्या दिवशी आईची सासू होते तिच्यामध्ये बदल का होतात महाराज? असलं या ठिकाणी काय निर्माण होतं? का तुम्ही त्या ठिकाणी त्या मुलीची आई होऊ शकत नाही? तुम्ही म्हणता सून ही सूनच असते, मुलगी ही मुलगीच असते, तुम्ही तिला आईचं प्रेम द्या. अरे प्रेमाने जर कुत्र्याला भाकर टाकली तर कुत्र पण आपलं होतं. प्रेमाने कुत्र्याला जर भाकर टाकली, कुत्र ही आपलं होतं. तर माणसं आहेत, आज नाही उद्या आपली दया येणार आहे. आज जर तुम्ही आजारी पडला तर तुमच्या मुलीला यायला वेळ लागेल. पाणी पाजणारी घरी असेल ती तुमची सूनच असेल, लक्षात घ्या. दुःख वाटायला लागलं. काय आपण जुन्या विचाराने त्या ठिकाणी भरकटलेलो होतो. वास्तविक त्या दिवशी काय प्रसंग घडला होता ते तिला आज आठवलं. की ती गाय जी होती, ती गाय शेजारच्या घरी जाऊन त्या घरचा एक वेल तिने अख्खाच्या अख्खा खाऊन घेतला होता. त्या वेल खाल्ल्यामुळे ती शेजारची बाई जी आहे ती फार दुसऱ्या दिवशी सकाळी बडबड करायला लागली होती की कुणी खाल्ला हा वेल? आता मी जर म्हणते की माझ्या गायीने खाल्ला म्हणून गाय मेली तर आमच्या घरावर या ठिकाणी ही बोलायला लागेल, वाईट साईड या ठिकाणी बोलेल.
म्हणून आपल्या घरावर येणारं संकट टाळण्यासाठी तिनं सगळा बोल जो होता तो कोणावर दिला? मुलीवर दिला, त्या सुनबाईवर दिला. हिच्या पायगुणाने असं झालं. ही अंधश्रद्धा मनामध्ये काढून टाका. अंधश्रद्धाच काढून टाका मनातून. कुठलीच अंधश्रद्धा मनात ठेवायची नाही. कारण आज जे आपण दुसऱ्यासोबत करतो ना, उद्या तेच पालटून आपल्या सोबत येतं. शेतामध्ये वांग्याचं बी पेरल्यावर त्याला काही केळी लागणार नाही, त्याला वांगेच लागतील. आपल्या सुनबाई बरोबर जेव्हा आपण वाईट करतो तेव्हा आपल्याला वाईट वाटत नाही, पण ती आपल्या मुलीसोबत जेव्हा होतं ना तेव्हा आपल्याला काय होतं? दुःख होतं. मुलगी ही मुलगीच आहे, ती आपली असो नाहीतर दुसऱ्याची असो. सून ही सूनच आहे, ती आपली असो नाहीतर दुसऱ्याची असो. म्हणून आज ज्या वेळेला तिची चूक तिला कळाली, आज स्वतःच्या मुलाला तिने झोपेतून उठवलं आणि माझ्याकडून 1 वर्षाच्या आधी जी चूक झाली होती मुलाला माफी मागितली, पाठवलं माहेरी पत्नीला नेण्यासाठी. सासरवाडीच्या लोकांनी प्रश्न विचारला, म्हणे जावई बापू 1 वर्ष तुम्ही मुलीला घ्यायला आले नाही, आज अशी तुम्हाला काय उपरती झाली की तुम्ही मुलीला घ्यायला आलात? त्यावेळेला तो मुलगा रडला. 1 वर्ष झालं मी तळमळत होतो माझ्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी, पण कधी कधी जुन्या विचाराचे जे लोक असतात ना, ती आपले मतं दुसऱ्यावर लादतात. परंतु युगानुसार माणसाने आपल्या विचारामध्ये हळूहळू बदल केला पाहिजे. तेच जुने विचार घेऊन जर तुम्ही कायम चालाल तर आपल्याच घरातल्या लोकांशी आपलं पटणार नाही. पाहुणचार झाला, मुलगी माहेरी सासरी परत आली आणि आज मात्र सासूबाईने तिचा त्या ठिकाणी लक्ष्मीसारखा सन्मान केला. म्हणून घरात येणारी आपली जी सून आहे ती साक्षात लक्ष्मी स्वरूप आहे, जगदंबा स्वरूप आहे. देवी भागवत कथा फक्त आपल्याला कथा ऐकून जमणार नाही, या कथेतून काही शिकलंही पाहिजे आपण. नाहीतर मग 10 घंटे कथा ऐकली आणि घेण्यासारखं काहीच ठेवलं नाही डोक्यामध्ये, आचरणात काहीच उतरवलं नाही, एवढी कथा ऐकून काही उपयोग नाही.